जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. घरातील वायफाय अचानक बंद झाला. चौकशी केली तेव्हा कळालं शेजाऱ्यांनी 2 महिने झालं बिलच भरलं नाही. किती बेजबाबदार लोक. मॅडम, मुलांनो, मी तुम्हाला आज भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ याचं उदाहरण देते. त्यानंतर तुम्ही असं एखादं उदाहरण द्या. मॅडम सांगतात, मी सुंदर होते, आहे आणि राहीन. बंड्या लगेच उठतो आणि म्हणतो, हा तुमचा गैरसमज होता आणि राहील. या उत्तरानंतर बंड्याचा सुंदर चेहरा सुजलेला असतो. बंड्या बाबांकडे धावत आला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही मला म्हणायचात ना की कष्ट इतकं शांतपणे करा की यशाचा आवाज सगळीकडे पोहोचेल. बाबा, हो, बोललो होतो आणि ते खरेही आहे. पण तुला अचानक ते का आठवलं र? बंड्या, बाबा, माझ्या गर्लफ्रेंडला मुलगा झालाय. एक बेवडा रस्त्याने चालला होता आणि अचानक पाय घसरून चिखलात पडला. त्या क्षणी वीज चमकली. बेवडा म्हणाला, का माझ्या मागे लागलास देवा? आधी चिखलात पाडलंस आणि वर फोटो काढतोस. जाडा माणूस. जाड्या होण्याचे कितीही तोटे असले तरी जाडी माणसे आनंदी आणि खेळकर असतात. हे तरी मान्य कराल की नाही? डॉक्टर, बरोबरच आहे, कारण जाडे असल्याने ते कुणाशी भांडू शकत नाही आणि भरधाव धावूही शकत नाहीत. जगात एकच सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते. असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्थ माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजारीपाशी असते. नवीन सूनबाई शेजारनीशी गप्पा मारून घरात येते. सासू तिला म्हणते, त्या बाजूवालीपासून जरा लांबच राहा, 1 नंबरची खोटारडी आहे, विश्वास ठेवण्यासारखी नाही. सासू, आज काय म्हणत होती तुला? सुमन, काही नाही म्हणत होती की तुझी सासू खूप चांगली आहे. चम्या, आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात. चिंगी, कसं काय? चम्या, एकदा टाचणीवर बसून बघ. चंदूच्या विवाहाप्रसंगी चंदू, अरे नंदू, हे काय आणलं आहेस? नंदू, तूच नेहमी म्हणत होतास ना लग्नाला आलं पाहिजे, म्हणून मी लग्नाला 4 किलो आलं आणलंय. ग्राहक, काय फोटोग्राफर, तशी फोटो काढण्यात तुमची ख्याती आहे, त्याबद्दल काही वाद नाही. फोटो असा काढा की त्याचं डोकं आणि जोडे दोन्ही दिसतील. फोटोग्राफर, मग जोडे आपल्या डोक्यावर ठेवा. गोपाळराव, अहो वहिनी, हे काय, तुमचा चेहरा इतक्या कशाने सुजला आहे? वहिनी, चोरानं मारलो. गोपाळराव, अहो मग दागिने घालून कशाला फिरता? फार तर खोटे दागिने घालायचे म्हणजे धास्ती नाही. वहिनी, तसंच केलं होतं. परवा खोटे दागिने चोरीला गेले आणि काल तोच चोर आला. खोटे दागिने घालता लाज नाही वाटत असे म्हणून सनसनीत थोबाडीत दिली. मोठ्या रात्री आपल्या वडिलांची गाडी खूप भरधाव वेगाने हाकत होता. त्याला हवालदाराने हटकले. थांब, तुझ्या गाडीचा हेडलाईट चालू नाही. गोट्या ओरडला, हवालदार, बाजूला व्हा, गाडीला ब्रेकही नाहीत. गेल्या 18 महिन्यांपासून इंटरनेटवर आपलं प्रेम सुरू आहे, पण मला कधीच सांगितलं नाहीस की तू डॉगी आहेस म्हणून. पहिल्यांदाच डेटिंगला आलेली एक तरुणी बॉयफ्रेंडच्या जागी कुत्रा बघून किंचाळली. गृहस्थ, माझे वय 40 वर्ष आहे. व्यवस्थापिका, बोला, काय सेवा करू? गृहस्थ, मला माझ्या वयाची वधू पाहिजे. व्यवस्थापिका, 40 वर्ष कठीण आहे गृहस्थ, मग 20-20 वर्षाच्या दोनचा. गुरुजी, बंड्या, सांग बरं, शहामृगाची मान लांब का असते? बंड्या, गुरुजी, शहामृगाचं शरीर व मस्तक यात फार अंतर असल्याने त्या दोघांना जोडण्यासाठी देवानं त्याची मान लांब केली आहे. गुरुजी, चिंटू, तू जगाचा नकाशा नाही घेतलास? चिंटू, सर, माझे पप्पा सांगतात की जग झपाट्यानं बदलतंय. मी म्हटले, जग स्थिर झाल्यावर घ्यायला काय हरकत आहे? गुरुजी, 2 मधून 2 गेले, किती राहिले? झंप्या, काही समजलं नाही गुरुजी. गुरुजी, अरे, तुझ्याकडे 2 चपात्या आहेत, त्यातले तू 2 चपात्या खाल्ल्यास तर तुझ्याकडे काय उरले? झंप्या, भाजी. गुरुजी, बाळू, सांग, तुझ्या बाबांकडे 10 रुपये आहेत, तू त्यातले 5 रुपये मागितले तर किती शिल्लक राहतील? बाळू, सर, 10 रुपये. गुरुजी, तुझं गणित चुकतंय. बाळू, नाही सर, तुम्ही माझ्या बाबांना ओळखत नाही हो. गुरुजी, काय रे, 2 दिवसापासून शिकवणीला नाही आलास ते? विद्यार्थी, त्याचे काय आहे गुरुजी, माझ्याकडे एकच कुर्ता पायजमा आहे, परवा तो धुयाला टाकला होता म्हणून आलो नाही. गुरुजी, मग काल का आला नाहीस? विद्यार्थी, आलो होतो गुरुजी, पण अंगणात तुमचा कुर्ता पायजमा वाळताना
दिसला नाही आणि परत गेलो. गुरुजी, बंडू खरं खरं सांग, नाही तर चड्डी काढून मारेन तुला. बंडू, पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय? गुन्हेगार, कोण नवरा का बायको? एक दिवस नवरा आणि बायको झोपले होते. अचानक बायको स्वप्न बघून जोरात ओरडली, लवकर पळ, लवकर पळ, माझा नवरा आला आहे. तिचा नवरा झोपेन उठतो आणि खिडकीतून उडी मारतो. मुंड्या भाऊ, तुम्ही दोघे नवरा बायको नेहमी का भांडता? नवरा, त्याचे काय आहे? आमची भेट वादविवाद स्पर्धेत झाली होती. गिराहिक, न्हावी दादा एक्सप्रेस दाढी करा. न्हावी दाढी करतो. गिराहिक, ही कसली दाढी केलीत हो? सगळी बारीक केस तसंच आहेत. न्हावी, तुम्ही एक्सप्रेस दाढी करायला सांगितली होती. मग एक्सप्रेस बारीक सारीक स्टेशन पकडत नाही. गर्लफ्रेंड, प्रार्थना कर की मी परीक्षेत नापास होईन. बॉयफ्रेंड, का? गर्लफ्रेंड, बाबांना सांगितलंय की पहिली असली तर लॅपटॉप घेऊन देईन, नापास झाली तर लग्न लावून देईन. गर्लफ्रेंड, आणि ईश्वरात फरक फक्त एवढंच आहे, एकीची आठवण खूप त्रास देते आणि दुसऱ्याचं त्रास झाल्यावर आठवण. गंप्याला ते बूट खूप लहान होत होते, त्यामुळे चालताना त्याला चांगलाच त्रास होत होता. हे पाहून झंप्याने विचारले, अरे कुठून आणलेस हे बूट? गंप्या वैतागला होता. त्याने उत्तर दिले, झाडावरचे तोडून आणलेत. तुला काय करायचंय? झंप्या म्हणाला, अरे मग इतकी गडबड कशाला केली? जरा पिकून मोठे तरी होऊन द्यायचेस ना. गब्बर, ए हात मुझे दे दे ठाकूर. ठाकूर वैतुकून, घे माझे हात घे, विरूचे हात घे, जयचे हात घे, बसंतीचे पण हात घे, सगळं हात गोळा कर आणि दुर्गा माता बन. गब्बर, माफ कर यार, तू तर खूप सेंटिमेंटल झालास. गण्या, काय रे बक्या, काही जण आपल्या फेसबुकची भिंत वॉल बंद का ठेवतात? पक्या विचार करत, भिंत उघडी दिसली का तर कुत्रं येऊन तंगडं वर करेल अशी भीती त्यांना वाटत असेल. गण्या, अरे मित्रा, अरेंज मॅरेज म्हणजे काय? म्हणजे सोपा आहे रे. समज तू रस्त्यावरून चालला आहेस, अचानक तुला नागिन चावते. गण्या, ठीक आहे. आणि लव्ह मॅरेज म्हणजे काय? बंड्या, लव्ह मॅरेज म्हणजे तू त्या नागिनीकडे जातो आणि तिला बोलतो, फुसफुस चाव ना मला, चाव. कणपुले गुरुजी, खंडूरस असणे या वाक्या प्रकाराचा एक वाक्यात उपयोग करून दाखव पाहू. खंडू, उसाचा रस काढणाऱ्या माणसाला उसाचा रस काढण्यामध्ये फारच रस असतो. गंप्या एका मुलीला मिनी स्कर्टमध्ये पाहतो आणि विचारतो, तुला आई ओरडत नाही का ग? ती म्हणाली, हो, आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून.